मित्रांनो नमस्कार. सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इकडं मात्र आता ऐश्वर्याने त्या माणसाला सुचवलेलं असतं की मी तुला पैसे कोणत्या गोष्टीचे देते, आज जर ती सावली जंगलात आली ना तर तुझी गाठ माझ्याशी राहील. तर त्या व्यक्तीने मात्र त्या भूत नसतातच, ते खरं तर ना व्यक्तीच लावलेले असतात ऐश्वर्याने. ऐश्वर्याला वाटत असते की सारांची कंपनी ना समोर जाऊच नाही. तर त्यानंतर मग तो माणूस मात्र त्या भूतांना सावध करून ठेवतो. म्हणू लागतो की आज या मुलीला ना आपल्याला कायमचं संपूर्णच टाकायचं आहे, म्हणजे हिचा ना काही संबंध राहणार नाही, परत हे लोक ह्या गावात येणारही नाही. तर दुसरीकडे सावलीनं देवाला सांगितलेलं असं की देवा दादा, मला ना तुझ्या मदतीची खूप गरज आहे, आपल्याला भूत पकडायला जायचं आहे. तर देवाला अगोदर तर मजाकच वाटतं, पण मग बबलू आणि सारंगी सांगितल्यावर देवा म्हणू लागतो हो मॅटर जरा गंभीरच दिसतंय, मला यावंच लागेल. त्यानंतर बबलू, सारंग, देवा, सावली जंगलामध्ये परत येत असतात. त्यानंतर मात्र ऐश्वर्याने जो लावलेला माणूस असतो तो तर आता घाबरून जातो. त्यानंतर बबलू, सारंग आणि देवा मात्र दुसऱ्या साईडला त्या भूतं पकडत असतात, म्हणजे बघत असतं की कोणत्या साईडला आहेत. तोपर्यंत सावली मात्र दुसऱ्या साईडनं जाते आणि मग सावली समोर गेल्यावर तिला भीती वाटत असते की आता मी एकटीच इकडच्या साईडला आले, मला यांनी काही करू नये, मला फक्त यांना पळवून लावायचं आहे, नाही तर मला त्यांना विचारायचं आहे तुम्ही कोण आहात, तुम्हाला कशाची गरज आहे. तर तोपर्यंत त्या माणसाने त्याला भूतांना सांगून ठेवलेलं असतं. तोपर्यंत मात्र सावली तिथे येऊन थोडीशी थांबते. तिला वाटत असतं आता इथं कुणीच रे, मी सारंग सर आणि देवादादाकडे लगेच परत जाते. त्यानंतर मग लगेच तिच्या पायाला फासा टाकून मात्र ती भूतं तिला खाली पडतात. तेव्हा सावलीला काहीच करता येत नसतं. सावली तर खूप घाबरून जाते. तर त्यावेळी ते सगळेजण साईडनं सावलीला घेरत असतात. सावलीला काहीच करतात नाही, सावलीला आवाजही करता येत नसतो आणि काहीच नाही. आता सारंग, देवा, बबलू मात्र तिकडं टेन्शनमध्ये येतात. नेमकं सावली कोणत्या साईडला गेली असेल, या मुलीला आपण आता कुठे शोधायचं. सारंगला मात्र सावलीची खूपच काळजी वाटू लागते. तर दुसरीकडे देवा आता विचार करू लागतो की सावली ताई या साईडला गेली का त्या साईडला गेली. देवाही मात्र विचार करत असतो. बबलूचं तर डोकं कामच नाही करत. तर त्यानंतर इकडं मात्र आता त्या सगळ्या भूतांनी मिळून सावलीला बेशुद्ध केलं असतं आणि एका जाळीमध्ये तिला बांधलेलं असतं. जाळीमध्ये बांधून मात्र ती भूतं आणि तो एक व्यक्ती ऐश्वर्याने जो लावलेला आहे तो गावचाच, तो व्यक्ती मात्र सावलीला घेऊन ते एका साईडला जात असतात. तर दुसरीकडे तो व्यक्ती ऐश्वर्याला फोन करून सांगत असतो का ऐश्वर्या मॅडम, तुम्ही म्हणला होतात ना की आज ती सावली जंगलात आली तर गाठ माझ्याशी राहील. आता मी तुम्ही जे काम सांगितले ना ते मी पूर्ण केले, आता मला माझे पैसे हवे आहेत. तर ऐश्वर्या हो म्हणते. तर सारंग, देवा, बबलू मात्र आता सावलीच्या शोधात असतात. आपण आलो होतो भुतायला पकडायला, आता इथं सावलीच गायब झाली, आपण आता काय करायचं, घरी जाऊन सगळ्यांना काय सांगायचं, आपल्याला सावलीला शोधल्याशिवाय तर इथून जाता येणारच नाही. तर दुसरीकडे ते भूत आणि तो व्यक्ती मात्र सावलीला एका ठिकाणी घेऊन जाता. तर मित्रांनो बघूया उद्याच्या भागात काय होतं. तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सो बाय.